गुरुदेव। भारत माता की। आज माझ्या वाढदिवसानिमित्त ग्राम कारंजा मित्र परिवार कन्हैया भैया रहमतकर, योगेश भाऊ डोळे, रेवारांजी घराडे, विजयराम काकाजी बरोटे, तारामजी आणि सगळे आमचे मित्र परिवार यांनी हा खूप आणि युवा समितीचे बेंजामिन असो सगळे माझ्या सगळ्या ग्रामपंचायतच्या ताई ज्यांनी मला आताच आशीर्वाद दिला आणि ह्या कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित ह्या गावचे सरपंच आदरणीय कापसेजी, आमचे काकाजी उपसरपंच उपराडेजी भारटेजी आणि समस्त ह्या गावासोबत माझं वेगळं प्रेम आहे। मी नेहमी काही नाही असो, मी लहान कार्यकर्ता झालो किंवा मोठा झालो तर ह्या गावात नेहमी माझा उत्सव म्हणजे वाढदिवसाचा सण कुठला ना कुठला साजरा करतो। कारण की ह्या गावासोबत माझे रक्ताचे नाते नसले तरी रक्ताचे मोठे नाते ह्या गावासोबत बनले आहेत। ह्या गावातले लोक मला हृदयापासून चाहतात। ह्या वर्षी पण आदरणीय आमचे महाराजजी तुषार सूर्यवंशी महाराजजी यांच्या प्रबोधनानुसार कीर्तन ठेवण्यात आलं। सगळ्या माझ्या पिता तुल्य माता तुल्य सगळ्यांची अपेक्षा होती की आवर्जून आग्रहाची विनंती होती की तुषार सूर्यवंशी महाराजांच्या ह्या ठिकाणी कीर्तन व्हायला पाहिजे। समाजाला काहीतरी प्रबोधन भेटलं पाहिजे। समाज नवीन पिढीचे लोक मुलं काहीतरी शिकले पाहिजेत, मोठे होऊन काहीतरी आपल्या दोन हातावर कमवून खाण्याला अशासारखे नोकरीवर तरी लागले पाहिजेत अशी आमची सगळ्यांची इच्छा असते। कारण की या गावासाठी खूप काही सोच माझे विचार आहेत आणि ते आम्ही नक्की अंमलबजावणी करणार। या सगळ्या गावात प्रेम नेहमी माझ्यावर राहिलं। मी इथून इलेक्शन पण लढलो, आता आमच्या खासदारकीचं इलेक्शन झालं त्याच्यामध्ये मला प्रेम दिलं। म्हणजे बोलण्याचा अर्थ असा माझं राजकीय मंच नाही, कुठलाही नाही, पण सांगतो की ह्या गावचे लोक जसं मी मनातून मानतो यांना तसंच हे मला मनातून मानतात। या ठिकाणी आवर्जून माझे वडील आदरणीय दिनकरजी हलमारे, माझा भाऊ पियुष भाऊ हलमारे, माझी आई, माझी पत्नी आणि माझी बहिणी वगैरे सगळे कुटुंब ह्या ठिकाणी आले। या गावाचं प्रेम पाहून सगळ्या कुटुंबाला असं वाटलं की नाही आपण कारंजाला जाऊ, या कार्यक्रमात आपण सहभागी झालो पाहिजे। कारण की खूप ठिकाणी कार्यक्रम होतात पण कारंजाचं नाव घेतल्यावर माझा परिवार पण खुश होते, मी आपल्याला तिथे जायला पाहिजे। मला सगळ्यांनी खूप आशीर्वाद दिला, बच्चा पार्टीनी पण खूप आशीर्वाद दिला, त्यांनी पण खूप उत्साह केक कापताना केला। सगळ्या पितातुल्य माझ्या भाऊ, माझ्या मातातुल्य सगळ्यांनी मला इथं प्रेम दिलं, माझ्या वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा दिला। आज 2 ठिकाणी रक्तदानाचे शिबिर झाले। माझे राजकारणातील माझे दैवत माझे गुरु आदरणीय नानाभाऊ पटोले जे म्हणतात की आपल्या सेवेतून लोकांची सेवा झाली पाहिजे। मी नेहमी आरोग्याची सेवा नेहमी करत असतो। आज आम्ही सगळे मित्रांनी एक प्लॅन बनवला की आपण रक्तदान शिबिर करायला पाहिजे। आमच्या जे गरजू लोक आहेत त्यांना रक्त भेटत नाही, ते इकडे तिकडे फिरत असतात। हे सगळं पाहून आम्ही आज म्हणजे माझ्यामध्ये 200च्या जवळपास आज लोकांनी रक्तदान शिबिर केलं। तर असंच आशीर्वाद तुमचं नेहमी तुमच्या भावाच्या तुमच्या पोराच्या पाठीशी राहील आणि मी कारंजासाठी आणि सगळ्यांसाठी नेहमी अशी सेवा करत राहील असं मला आशीर्वाद द्यावं। आणि मला सगळे या माझ्या वाढदिवसासाठी आणि या कीर्तनासाठी सगळे जमले, सगळ्यांचा मनापासून धन्यवाद करतो। जय हिंद, जय भारत, जय गुरुदेव।